त्यावेळी माझा फक्त एक आणि एकच उद्देश होता की हे सगळं प्रकरण तुझ्यापर्यंत येऊ द्यायचं नाही, तुझी बदनामी होऊ द्यायची नाही आणि त्या मुलीला नीलपासून लांब ठेवायचं. त्या बेवारस मुलीची डेड बॉडी जगन्नाथ आणि अलकाच्या सुपूर्द केली आणि सानिका या जगातनं गेली हे सगळीकडे डिक्लेअर करून टाकलं. पण इकडे सानिका जिवंत होती. लगोलग सानिकाला, जिवंत सानिकाला आम्ही दुसऱ्या एका हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं. चेहरा पूर्णपणे जळालेला होता, त्यामुळे तिला नवा चेहरा, नवी ओळख दिली. आणि म्हणून आज सानिका कायमची माझ्या उपकाराखाली दबली आहे. म्हणूनच आज सानिका या घरात पुन्हा आली आहे अनामिका बनून, माझ्या शब्दाखातर. नाही पण याचा अर्थ तू माझ्याबरोबर विश्वासघात केलास. मी काही तुझा विश्वासघात केलेला नाहीये तिलोत्तमा. हा, आणि तो जो कन्फेशनचा व्हिडिओ आहे ना, तो माझ्याकडे नव्हताच कधी. माझा कुठलाच विचार नव्हता तुला कशातही काही अडकवण्याचा. कारण त्यावेळी मी जे काही केलं ते अगदी निस्वार्थ भावनेने, मैत्रीच्या भावनेने तुला वाचवण्यासाठीच केलं. पण डॉक्टर साखरेने यात बरोबर त्याची खेळी खेळली. उद्या हे प्रकरण त्याच्या अंगलट येऊ नये म्हणून त्याने ऑलरेडी माझ्या नकळत सानिकाचा तो कन्फेशन व्हिडिओ त्याच्याजवळ रेकॉर्ड करून ठेवला, जे मला आत्ता काही दिवसांपूर्वी कळलं. मग काय, दमदाटी करून तो व्हिडिओ घेतला मी त्याच्याकडनं काढून. पण आता बघ, तोच व्हिडिओ माझ्या किती कामी आला तिलोत्तमा. तेव्हा आता सगळ्यांच्या दोऱ्या या भैरवीच्या हातात आहे. जसं तुम्हाला खेळवेल, जसं तुम्हाला नाचवेल, नाचावं लागेल तिलोत्तमा. या भैरवीचं ऐकण्या वाचून पर्याय नाहीये तुझ्याकडे. सारंगच्या लग्नाच्या तयारीला लाग. सारंगच्या आणि अनानाच्या. हे सगळं खूपच भयानक आहे. जर मी या गोष्टीचं सत्य शोधायला गेले किंवा मी हे सगळंच नाकारलं तर भैरवी मलाच सानिकाच्या खुनाच्या आरोपात अडकवेल. त्या सगळ्याचं खापर माझ्या माथी फुटेल. नाही, माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नाहीये. मला भैरवीच्या तालावर नाचावंच लागेल. माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नाहीये. चालेल आई, मान्य आहे. काय? तयार आहेस या गोष्टीसाठी? हां, काय काय चाललंय आई हे? अनामिका, तुला चालणार आहे हे सगळं? नीट विचार कर आणि मगच उत्तर दे. तुला हे सगळं चालणार आहे का? हो, मी तयार आहे. अनामिका, हे तू कसं करू शकतेस? आणि सारंग, तू पण ह्या सगळ्याला तयार आहेस? अरे काय चाललंय हे? फक्त विधीसाठीच मी तयार झालो. सारंग, तू फक्त विधी करायची म्हणून हे सगळं करायला तयार होतास? अरे कालपर्यंत जो परंपरेच्या नावाने एवढा चिडत होता, तो आज इतका कसा काय बदलू शकतो? माझ्या लॉजिकच्या पलीकडे आहे. जरा शांत हो. या सगळ्याकडे तू पॉझिटिव्हली का नाही बघत आहेस? बघ, ऐक. सारंग आत्ता फक्त आणि फक्त या कुटुंबाचा विचार करतोय. तो सावलीच्या आणि त्याच्या सुखाचा विचार करतोय. सारंग, तू घेतलेल्या निर्णयाचं मला कौतुक आहे. तुला कौतुक वाटतं याचं? अरे मला एक समजत नाहीये, तुम्ही सगळे मिळून ह्यांच्या आयुष्याचा खेळ का म्हणताय?
आई हे काय आहे? तुझं शांत हो ना. तुला जसा धक्का बसलाय, आश्चर्य वाटलंय, तसं मलाही वाटलंय. कालपर्यंत सारंग या सगळ्या गोष्टींना नकार देत होता, पण आज तो हा विधी करायला तयार झालाय. मला हे पटलेलं नाहीये आणि कधी पटणारही नाही. अरे रे बिचारा नील, पुन्हा याचं सुखी संसाराचं स्वप्न भंगलं. हे सगळं इतक्या स्मूथली कसं चाललंय? आणि ही सावली एवढी एक्साइटेड का दिसतीये सारंगच्या लग्नासाठी? चक्क साडीच्या खरेदीपर्यंत पोचली नाही. यात काहीतरी गडबड असेलच. कुठेतरी शंकेची पाल चुकचुकते माझ्या मनात. काय असेल नक्की? अनामिका, चल खरेदीला जाऊ. सावली, विधीसाठी म्हणून का होईना पण तू स्वतःच्या नवऱ्याचं लग्न दुसऱ्या व्यक्तीशी लावतेस. अग्नीसमोर सप्तपदी घेणं म्हणजे काही पोरखेळ नाही. बाबा, मी जे करते ते मला माहिती आहे आणि माझ्या निर्णयाचे काय परिणाम होणार आहेत ह्याची जाणीव सुद्धा मला आहे. तुम्ही काळजी करू नका. ते काही असलं तरी मला हे सगळं मान्य नाही.